वृश्चिक राशीच्या जातकांनो, कान उघडे ठेवू नये का? येत्या शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता देव स्वतः तुमच्या आयुष्याचा सर्वात भयानक खेळ पालटणार आहे. ही बातमी चुकवलीत तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या वडिलांचे आयुष्यभर गाळलेले रक्त, पाणी, त्यांची ती हतबलता आणि गरिबीचे ते चटके अतिशय जवळून पाहिले आहेत. त्यांनी कुटुंबाला 2 वेळची भाकरी मिळवण्यासाठी कसे अतोनात कष्ट उपसले हे आठवले तरी आजही तुमच्या अंगावर काटा येतो. पण सर्वात मोठा शाप म्हणजेच तीच गरिबी आणि तेच संघर्षाचे जिने आज तुम्ही स्वतः देखील वर्षानुवर्ष जगत आहात. दुसऱ्यांच्या घरात सुखाचे सोहळे पाहताना स्वतःच्या वाट्याला मात्र फक्त रात्रभराचे अश्रू आणि अपमानाचे घोट आले आहेत. हे दुःखाचे मर्यादा फक्त तुम्ही भोगताय. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पण आता आणखीन किती दिवस हा भयानक अन्याय निमूटपणे सहन करणार? दिवस रात्र घाम गाळूनही तुमच्या हातात फक्त नैराश्य आणि कर्जाचा डोंगरच का पडतोय? ज्या लोकांनी आणि गुप्त शत्रूंनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी काळी जादू आणि षडयंत्र रचले, त्यांना वाटले की तुम्ही कायमचे संपलात. पण नाही. आता तुमच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून तुम्ही भोगलेल्या त्या प्रत्येक अश्रूचा आणि प्रत्येक गरिबीच्या दिवसाचा हिशोब चुकता करण्याची वेळ थेट विधाता घेऊन आला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या त्या गुप्त कक्षेतून तुमच्यासाठी न्यायाचा असा महाआदेश सुटला आहे, ज्याने संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले जातील. येत्या शनिवारी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता थेट विधाता तुमच्या दारात उभे राहून तुमचे नशीब पालटणार आहेत. आत्तापर्यंत ज्यांना वाटले होते की वृश्चिक राशीचे भाग्य संपले, त्यांना तुमच्या या महायशाचा असा जोरदार तडका बसणार आहे की ते थरथर कापू लागतील. व्हिडिओच्या पुढच्या भागात लपलेला तो सगळ्यात मोठा सस्पेन्स पाहिल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या त्या शनिवारी तुमच्या आयुष्यात कोणते मोठे महाकांड घडणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जन्माजन्मांतराचे अश्रू पुसणारा तो ऐतिहासिक क्षण शेवटी येत्या शनिवारी येत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात. तुम्ही आयुष्यात जी प्रचंड भावनिक दगदग आणि हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, त्याचा हिशोब आता थेट देव करणार आहे. पण थांबा, या चमत्काराचा फायदा घेण्यासाठी शनिवारी रात्री घडणाऱ्या त्या एका गुप्त घटनेची तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर हा सुवर्णकाळ हातातून निघून जाईल. विधाता स्वतः आपल्या दिव्य हाताने तुमच्या भाग्याचा बंद दरवाजाची महाचावी फिरवून तुमचे भाग्य बदलणार आहेत. तुम्ही आजवर प्रत्येकाचे भले मागितले आणि बदल्यात तुम्हाला फक्त मानसिक आघात मिळाले. पण आता विश्वाचा नियम बदलणार असून तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचे रूपांतर मोठ्या आनंदात होणार आहे. आता तुम्हाला कोणासमोरही दुःखाचे गाऱ्हाणे गाण्याची वेळ येणार नाही, कारण राजासारखे मान सन्मानाने जगण्याची वेळ अखेर आली आहे. हा तो सुवर्ण काळ आहे जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य पालटून टाकणार आहे. त्यामुळे पुढील मिनिटाला काय घडणार आहे ते अत्यंत लक्ष देऊ नये का? येत्या शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या या महापरिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक भावनिक ढग कायमचे दूर निघून जाणार आहेत. आता तुमच्या जीवनात अशी नवीन पहाट उगवणार आहे जिथे फक्त मानसिक शांतता, प्रगती आणि आत्मसन्मान तुमचे स्वागत करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण जसा हा महाचमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल तसाच तुमच्या सर्वात जवळच्या लोकांकडून एक भयंकर विश्वासघात होणार आहे. तुमच्याच घरात तुमच्याच पाठीमागे बसून एक अशी व्यक्ती काळी जादू किंवा तांत्रिक प्रयोग करत आहे, जिच्यावर तुम्ही सर्वात जास्त डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. ज्या व्यक्तीजवळ तुम्ही तुमचे मन मोकळे केले, तीच व्यक्ती आता तुमचा भावनिक फायदा घेऊन तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचत आहे. तुमचे हे गुप्त शत्रू आता उघडपणे समोर येणार नाहीत, तर अत्यंत चलाखीने तुमच्या विरोधात नकारात्मक शक्तींचा वापर करत आहेत. तुम्ही जेव्हा सुखाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या अगदी जवळ असता, तेव्हा हेच लोक तुमचे मन खचवण्यासाठी आणि काम बिघडवण्यासाठी गुप्तपणे डाव रचत असतात. यांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड द्वेष भरलेला असून तुमची प्रत्येक मानसिक शांती आणि आनंद हिरावून घेण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. येत्या शनिवारी ही चेतावणीची घंटा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण वेळीच सावध नाही झालात तर मोठा भावनिक घात होऊ शकतो. घरातील किंवा नातेवाईकांमधील अशा लोकांपासून 4 हात लांब राहा, जे तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या संवेदनशीलता स्वभावाचा गैरफायदा घेतात. तो माणूस नेमका कोण आहे, त्याचे नाव काय असू शकते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात बंद करू नका आणि सावध राहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून डोक्यावर बसलेला महाभयंकर कर्जाचा बोजा
आणि कुटुंबाचे आर्थिक ओढाताण आता तितक्यासारखे हवेत उडून जाणार आहे. माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची कृपा तुमच्या धनभावात अशी काही बरसणार आहे की चुंबकासारखा पैसा चोहोबाजूंनी तुमच्याकडे खेचला जाईल. तुमच्या आर्थिक विवंचनेमुळे ज्या रात्री तुम्ही काळजीपोटी जागे राहून घालवल्या आहेत त्या सर्व वाईट रात्रींचा आता कायमचा अंत होणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र यांचा अत्यंत शुभ धनयोग जुळून येत आहे, जो तुमच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत अचानक खुले करणार आहे. पण लक्षात ठेवा, हा अफाट पैसा येताच तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एक संशयास्पद व्यक्ती किंवा विचित्र हालचाल दिसून येईल, जिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुमचा सर्वनाश करणे होय. वर्षापासून कोर्ट कचेरीत किंवा जमिनीच्या वादात अडकलेली संपत्ती या शुभ ग्रहयोगामुळे अचानक तुमच्या बाजूने निकाल लागून हातात येणार आहे. येत्या शनिवारी हा धनयोग तुमच्या जीवनाचे आर्थिक दारिद्र्य कायमचे मिटवून तुम्हाला एका सुरक्षित वर्गात आणून बसवणार आहे. विशेष म्हणजे वार आणि ग्रहांच्या या महासंगमात शनिवार हा न्यायाधीश, शनिदेव आणि प्रभू हनुमानजीचा वार मानला जातो. या येत्या शनिवारी शनीची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार असून तुमच्या कुंडलीतील 7.5 किंवा ठायाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात येऊन तुमच्या पाठीशी थेट बजरंगबलीचे अभयछत्र असणार आहे. त्यामुळे तुमची प्रत्येक भीती आता कायमची नाहीशी होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या तब्बल 7 वर्षापासून तुमच्या मानसिक स्थैर्याला आणि प्रगतीला गिळंकृत करणारे राहू-केतूचे अतिशय घातक जाळे या शनिवारी भस्म होणार आहेत. कारण चंद्र आणि मंगळाची युती तुमच्या राशीत मोठा सकारात्मक बदल घडवून आणत आहे, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कामातील विघ्न एका झटक्यात नष्ट होऊन मार्ग मोकळे होतील. जे लोक आजवर तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी षडयंत्र रचत होते, ते आता स्वतः तुमचे पाय धरण्याची वेळ येणार आहे. नोकरी असो व व्यवसाय, जिथे अपयशाचा सामना करावा लागला होता तिथे आता यशाचे झेंडे रोवले जाणार आहेत. आगामी दिवसात तुमचे आरोग्य आणि शारीरिक स्थिती अत्यंत उत्तम राहण्यास सुरुवात होईल. बऱ्याच दिवसांपासून सतत जाणवणारा मानसिक ताणतणाव, छातीत भारी वाटणे किंवा निद्रानाशाची समस्या आता शनिवारी होणाऱ्या या ग्रहमानामुळे पूर्णपणे नाहीशी होईल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य संचार करेल, ज्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आणि तज्ज्ञ महसूस कराल. याशिवाय तुमच्यातील आध्यात्मिक आवड अचानक वाढीस लागेल, ज्यामुळे देवपूजा, नामस्मरण आणि ध्यानात तुमचे मन रमू लागेल. विशेषतः घरातील महिला वर्गासाठी हा काळ अत्यंत सुवर्णखाणीसारखा असणार आहे. गृहिणींना मान सन्मान लाभेल आणि कुटुंबातील ताणतणाव संपून घरात आनंदाचे व धार्मिक वातावरण निर्माण होईल. समाजात तुमची गेलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा कैकपटीने परत मिळणार असून या यशाच्या मार्गात शेवटचा आणि सर्वात मोठा धोका प्रेम प्रकरणात दडलेला आहे. नक्कीच शेवटपर्यंत बघा, काय आहे तो धोका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहात. कारण येत्या शनिवारी संध्याकाळी तुमच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक नात्यात असा एक भयंकर भूकंप येणार आहे, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या जोडीदाराच्या मोबाईलमध्ये किंवा मनात लपवलेला तो सगळ्यात मोठा काळा सच आज अचानक जगासमोर उघडे पडणार आहे. तुमच्या या सुंदर नात्यात फूट पाडण्यासाठी घरातल्याच एका तिसऱ्या माणसाने विष कालवण्याचे काम केले आहे, ज्याचा पर्दाफाश आता होणार आहे. हे सत्य पाहताना आणि ऐकताना एका क्षणासाठी तुमचा जीव गुदमरेल, पण त्या क्षणी राग न दाखवता संयम राखणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. विधाता ही तुमची परीक्षा नाते तोडण्यासाठी घेत नसून ते अधिक घट्ट करण्यासाठी ही अग्निपरीक्षा घेत आहे. जर तुम्ही या कठीण प्रसंगात घाई न दाखवता समंजसपणा दाखवला तर हे संकट कायमचे टळून तुमचे कुटुंब सुरक्षित राहील आणि तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. त्यामुळे येत्या शनिवारी येणाऱ्या या प्रत्येक संकटाचा सामना मोठ्या ध्येयाने करा. विजय शेवटी तुमचाच होईल. तुमच्या जीवनातील हे काळे ढग पूर्णपणे दूर करून आनंदाची नवीन पहाट पाहण्यासाठी आणि स्वतःचे भाग्य बदलण्यासाठी आत्ताच तयारीला लागा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येत्या शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या या महापरिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि तुमच्यावर येणारे हे सर्व संकट व शत्रूंचे जाळे नष्ट करण्यासाठी हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा. येत्या शनिवारी सूर्यास्त झाल्यानंतर एका मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल घालून त्यात काळे तीळ टाका आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना मनातल्या मनात ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या पाठीमागे चाललेले सर्व काळे षडयंत्र, तांत्रिक प्रयोग आणि राहूकेतूचा प्रभाव तात्काळ नष्ट होईल.
तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या तिजोरीचे दरवाजे कायमचे उघडे राहतील. त्यामुळे हा उपाय अजिबात चुकवू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला खरोखरच आपल्या आयुष्यातील हे दुःख संपवून दैवी कृपा अनुभवायची असेल आणि येत्या शनिवारी घडणाऱ्या या महापरिवर्तनाचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल, तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट चुकूनही टाळू नका. विधाता स्वतः तुमच्या भाग्याचा कुलूपबंद दरवाजा उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.